नमस्कार. आज तुमच्यासाठी घेऊन आले वेगळी भाजी. बघूया. भोपळे घेतलंय मी, त्याची साल काढून भोपळ्याचे तुकडे करून आपण हे धुवून घेतलेले आहे. हरभऱ्याची डाळ मी वाटीमध्ये भिजत घातलेली. फार वेळ काही साधारण 10-15 मिनिटापूर्वी भिजत घातली होती. जास्त आपल्याला भिजवायची नाही आहे. आता कढईकडे मी तापायला ठेवली होती. कढई तापली की त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे. भोपळ्याच्या भाजीचे आपण वेगळे प्रकार आपण ती भाजी करतो नाही का, पण ही अजून जरा आगळी वेगळीच भाजी आहे. बघा, तुम्हाला निश्चित आवडेल. तर तेल झाल्यानंतर याच्यामध्ये मी हिंग घालून घेतलंय. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे आणि हिंग तेलामध्ये चांगले झाले की मग आता इथे मी खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर एवढं वाटण काढून घेतलं होतं. आलं इथे आपण वापरलेलं नाही आहे. सुक्या खोबरं, त्यानंतर लसूण पाकळ्या 5 ते 6, 3-4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, त्याचं वाटण आपण काढून इथे या तेलामध्ये परतून घेतोय. तेल सुटायला लागले म्हणजे काय की आपला मसाला इथे तयार झाला. हे वाटणाचा मसाला आहे, तो तयार झाला आहे. त्यावर आपण टोमॅटोचे तुकडे घालतोय. जरा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. कांदा आपण या भाजीमध्ये अजिबात वापरणार नाहीये. आता वाटणामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केल्यामुळे आपल्याला इथे मिरची पावडर घालायची नाहीये. जर तुम्हाला हवं असेल तर घालू शकाल, परंतु ते ही जी आपण भाजी करतोय तर याच्यामध्ये आपल्याला कुठेच वापर करायचा नाहीये. आता हे मी पांढरी तीळ, बघा, 1 चमचा पांढरी तीळ असं मी इथे घालतीये. त्यानंतर इथे यातली आपण थोडीशी सौंफ, बडीशेप जराशी घालून घेतोय चवीसाठी. जरा भाजीला फ्लेवर छान येतो. हे एकजीव करून घेऊ सगळे. हे तयार झालं की आपण हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती, त्यातलं पाणी काढून घेऊन डाळ आपण त्या वाटणामध्ये ऍड करून घेऊ आणि जरा परतून घेऊया. दुधी भोपळा म्हटलं की मग मुलांना शक्यतो म्हणजे भाजी खायचं टाळतात, पण अशी जर भाजी केली तर निश्चित ही सगळ्यांना आवडेल. हळद घालूया. कारण भोपळा म्हटलं की फक्त सांबार पुरताच मर्यादित असतो नाही का, असं समज झालाय लोकांचा. तसं काही नाहीये. एकदा कराच अशी भाजी, म्हणजे कळेल की किती छान होते. पण हळद पण घालून घेतली. हे सर्व तयार झालेलं आहे. आणि आता इथे पुढे मी काय केलं होतं, भोपळा धुवून त्याच्या साली काढून तुकडे करून ते पाण्यामध्येच ठेवले होते की जेणेकरून ते काळे पडणार नाही. आणि आता हे सर्व तयार झाल्यानंतर बघा, तेल सुटतंय साईडला, सगळं व्यवस्थित तयार झालेलं आहे. डाळही बऱ्यापैकी झाली. आणि आता या स्टेजला एकदा जरा आपण परतून घेणार आहे आणि परत जे तुकडे आपण केले होते भोपळ्याचे, तर हे आपण याच्यावरती घालून घेऊ. सगळा मसाला आपण एकसारखा त्याला लागेल अशा याने आपण ते जरा मिक्स करून घेऊया. मिरची पावडरचा वापर बघा इथे आपण कुठेच केला नाही. हिरवी मिरची असल्यामुळे भाजी ही चवीला छान होते. आणि भोपळा आणि डाळ हे पटकन शिजतात. डाळ तर भिजतच घातलं तर काही प्रश्नच नाही.
आणि भोपळी काय फार वेळ शिजायला लागत नाही, त्याच्यामुळे पटकन होते. साधारण एक 5-7 मिनटामध्ये जर आपण हे व्यवस्थित परतून घेतलं तर 5-7 मिनटामध्ये भाजी शिजवून होते. तर भोपळ्याच्या तुकड्यांना सगळा मसाला पण लावून घेतलाय, छान परतल्या गेली भाजी. आणि आता आपल्याला ही शिजवून घ्यायची. आता आपल्याला काय लागणार, त्यासाठी पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला कितपत त्याचा रस्सा हवा आहे, दाटसर भाजी करायची, तुम्ही करू शकता. वाटणं व्यतिरिक्त इथे आपण काही घातलेलं नाही. आता हे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्याच्यात वाटण होतं त्यातच ते पाणी मी थोडंसं घेऊन ॲड करते. जरा मिक्स करून घेऊ. रात्रीच्या जेवणामध्ये समजा अगदी कमी आहार घ्यायचा असेल तर काय हरकत नाही. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे साधारण सूप म्हणून सुद्धा घेऊ शकता. आता इथे आपल्याला एव्हरेस्टचा गरम मसाला जरा चवीला म्हणून आपण घालून घेतोय. त्यानंतर मीठ, सैंधव मिठाचा वापर करते मी. आरोग्यासाठी हे अतिशय फायदेशीर आहे. मिक्स करून घेऊ आता हे सगळे. शिजल्यानंतर रस्सा जरासा दाटसर होईल तर शिजवण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि 5 ते 7 मिनिटामध्ये तयार होईल आपली भाजी. एकदा बघूयात तरी झाकण काढून. बघा, उकळ आली छान, भाजी उकळतीये. पुन्हा झाकण ठेवून नंतर शिजवून घेतली. आता इथे आपली भाजी 5-7 मिनिटानंतर बघा ही तयार झाली आहे. मला जेवढा दाट रस्सा हवा होता तशी मी ठेवली आहे भाजी. तयार झाली इथे आपली भाजी. जरा कोथिंबीर आपण फिरून घेऊ. चला, तुम्ही करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब